मंडळी, आज आपण करतोय मस्त अशी बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी बघ कशी मस्त आली, मस्त असा पोपडा आलेला आहे, एकसारखी थापली गेलेली आहे, त्यामुळे ती छान फुगूनसुद्धा आलेली आहे आणि खरपूस झालेली आहे. तर यासाठी आपल्याला हवं तेवढं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर चमचाभर तीळ घालून घेतले आहे. आता ही भाकरी आपण संक्रांतीच्या दिवसात करतोय, त्यामुळे तीळ घातली, एरवी नाही घातली तरी चालेल. आता भाकरीचं पीठ मळताना काय करायचं आहे, आपल्याला पाणी घालायचं आहे, हवं बेताबेताने पाणी घालायचं आणि घट्टसरच पीठ मळायचं आहे. आता घट्टसर यासाठी की त्यानंतर आपण पाणी लावून त्याला छान मळून घेणार आहे. तर घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर 2 भाकरींचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. हे मळून झालं की त्याला पाण्याचा हात लावायचा आणि नंतर भाकरीचं पीठ छानपैकी मस्त मळून घ्यायचं. थोडी त्याच्यावर मेहनत घेतली ना तर भाकरी छान थापली पण जाते, फुलून पण छान येते आणि दुसरं म्हणजे तिला बाजूने तडे पडत नाही, म्हणजे उलून येत नाही तुमची भाकरी. आता खाली ताटावर आपण पीठ घातलं आहे आणि गोळ्याला थोडंसं आणखी तीळ लावून घेतलेले आणि मस्त आपल्या बोटं आणि तळवा याच्या साईडनी भाकरी थापून घ्यायची. बघा कशी मस्त फिरते ना. भाकरी थापताना लक्षात ठेवायची, एकसारखी थापली गेली पाहिजे, मध्ये जाड बाजूला पातळ अशी नको, एकसारखी थापली गेली पाहिजे. त्यानंतर तव्यावर भाकरी घालून घ्यायची आहे आणि वरतून पाण्याचा हात लावायचा. आता जर भाकरी आपण पाण्यावर थापली असली तर वरतून पाण्याचा हात लावायची गरज नसते, पण आपण पिठावर थापली ना म्हणून आपण भाकरीला काय करायचं, पाण्याचा हात लावून घ्यायचा. आता वरचं पाणी लगेच 30 सेकंदात सुकतं, तेव्हा आपण लगेच भाकरी फेरून घ्यायची. आता ही भाकरी तुम्ही लाटूनसुद्धा करू शकता. पीठ छान मळलं गेलं ना लाटूनसुद्धा भाकरी छान होते. जर तुम्हाला अगदी थापून येतच नसेल तर लाटूनसुद्धा करून शकते. तर बघा आता 30 सेकंदात आपलं वरचं पीठ मस्तपैकी वरचं पाणी व्यवस्थित सुकलं गेलं. आता काय करायची, भाकरी फेरून घ्यायची. भाकरी कधी फेरायची हे लक्षात आलं की तुमच्या भाकरी अगदी मस्त होणार. आता भाकरी छान फेरून गेली का आता सारखी सारखी फेरायची नाही. आता या बाजूनी ना आपली भाकरी अगदी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे, तोपर्यंत आपण तिची साईड बदलायची नाही, म्हणजे ती फेरून घ्यायची नाही. तर आता मी इथे बघा, आता आपली भाकरी आता या बाजूने आपण व्यवस्थित शेकून घेऊया आणि अशाच तऱ्हेने आपण ज्वारीच्या नाचणीच्या सुद्धा भाकरी करू शकतो. फक्त त्याला गरम पाण्याचा वापर करावा लागतो आणि बाजरीचं पीठ ना जास्त दिवस जर ठेवलं तर तुम्ही ना ते काय म्हणतात त्याला कडसर होतं, त्यामुळे पीठ खूप दळून द्यायचं, 1 किंवा 2च किलो आणायचं. आता झाली का दुसऱ्या बाजूने तव्यावर घालून मस्तपैकी शेकून घ्यायची की तुमची बाजरीची भाकरी तयार. बघा कशी मस्त झाली, पूर्ण पोपडा त्याचा बाहेर होतोय आणि अशी छान आपली भाकरी तयार झालेली आहे.